जय भीम, नमस्कार। आज दैनिक बहुजन सौरभच्या सर्व व्ह्युअर्सला सप्रेम जय भीम। इलेक्शनचे रिझल्ट 4 तारखेला येणार आहेत आणि 4 तारखेवरती सर्वांचं लक्ष आहे। अनेक सुप्रीम कोर्टाचे जे काही डिसिजन झाले, ज्या पद्धतीने चीफ जस्टिस सुट्टीवर गेलेत, अनेक जजेसनी अरविंद केजरीवालला रिलीफ दिलेली नाही आणि अनेक घटना तुम्हा सर्व लोकांना आहे। हेमंत सोरेन पुन्हा जेलमध्ये आहेत। म्हणजे एखाद्या प्रदेशाचे, एखाद्या राज्याचे मुख्यमंत्रीच त्यांना दाबून ठेवावं जेणेकरून इलेक्शनवरती त्याचा इम्पॅक्ट होईल, अशा पद्धतीच्या घटना न्यायपालिकेने केलेल्या दिसतात आणि अत्यंत दुःखद बाब आहे। हे जरी असलं तरी कपिल सिब्बलचं आजचं अत्यंत महत्त्वाचं भाषण हे एक बोलणं आहे। त्यांनी सर्व जे काउंटिंग होतात आणि जिथे जिथे गडबडी होत असतात त्या सर्व याचा ॲनालिसिस करून जे लोक बूथमध्ये आतमध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी काय करायला पाहिजे आणि काय करू नये अत्यंत महत्त्वाची बाब आहे। जे लोक प्रत्येक पक्षाचे पोलिंग बूथ स्टेशनला ज्यावेळेस तिथे काउंटिंगच्या वेळेस जर हजर राहतील तर त्यांनी निश्चितच हा व्हिडिओ 10 वेळा बघावा आणि समूहानं बघावा। जेवढे लोक असतील त्यांनी समूहाने बघावा जेणेकरून बदमाशी करणारे किंवा त्याच्यामध्ये काहीतरी हेराफेरी करणाऱ्या लोकांना आपण ताबडतोब पकडता आलं पाहिजे। दुसरा एक छोटासा एक व्हिडिओ आहे की दलित समाजातील बऱ्याच लोकांना ज्या पद्धतीने समाजात वर्गीकरण करून जातीभेदाच्या अंतर्गत ज्यांना अफेक्टेड आहेत, अशी 2-3 घटना झालेल्या आहेत। त्याच्यात एक घटना म्हणजे धर्मांतराची। अनेक जाट समाजातल्या लोकांनी बुद्ध धम्म घेऊन आपला निषेध केला त्यांचा आणि त्याच्यातनं ते बाहेर पडले। अत्यंत महत्त्वाची घटना आहे। हा एक छोटासा व्हिडिओ आहे। दोन्ही व्हिडिओ तुम्हाला याच्यामार्फत आम्ही बघूया आपण। आपको सबको मालूम है कि 4 तारीख को मतदान के नतीजे निकलेंगे, मशीनें खुलेंगी और आपके द्वारा आज मैं जनता को और राजनीतिक दलों को, एक मिनट रोक लो, बोलो, राजनीतिक दलों को अवगत कराना चाहता हूं कि जब मशीन खुले तो आप लोगों को क्या करना चाहिए, ये बहुत बहुत महत्वपूर्ण है। तो मैंने एक चार्ट बनाया आपके लिए, सब दलों के लिए चार्ट बनाया है और जो भी वहाँ काउंटिंग एजेंट बैठे हैं उनके लिए चार्ट बनाया है कि आपको क्या सुरक्षा करनी चाहिए काउंटिंग के वक्त। ठीक है, तो मैं चार्ट ये आपको दे भी दूंगा। अब इस चार्ट में आप देखोगे कि पहले लिखा है CU नंबर। CU नंबर मतलब कंट्रोल यूनिट नंबर, बाईं तरफ ऊपर कंट्रोल यूनिट नंबर। उसके नीचे लिखा है BU नंबर, दैट मीन्स बैलेट यूनिट नंबर। सो कंट्रोल यूनिट नंबर होगा यहाँ, बैलेट नंबर यूनिट होगा। ठीक है, और फिर पेपर सील होगी, उसकी पेपर सील होगी, VVPAT ID होगा। सो ये चारों चीजें लिखित रूप में होंगी वहां। ठीक है, आपको मैच करना है क्योंकि ये कंट्रोल यूनिट नंबर को आपको दिया जाता है। फिर आप आ जाओ काउंटिंग टेबल नंबर 1 में, उदाहरण के तौर पे। तो काउंटिंग टेबल नंबर 1 में आप देखोगे EVM इज ऑन ECI। ठीक है, नो प्रॉब्लम। तीसरा कॉलम बहुत बड़ा इंपॉर्टेंट है। तीसरे कॉलम पे लिखा है 4 जून 24, 4 जून 2024। ठीक है, और नीचे लिखा है टाइम मतलब कि ये रिजल्ट से पहले ये लिखित रूप में आ जाएगा 4 जून टाइम। कब मतलब कि कब ये इसका टाइमिंग कब होगा ये पता चल जाएगा आपको। ठीक है, अगर इस टाइम में अंतर हो तो गड़बड़ है। तो आपको देखना है कि इस टाइम में कोई अंतर नहीं है, क्योंकि जब भी आप काउंटिंग टेबल नंबर 1 में 4 जून का खुलेगी मशीन तो आपको देखना है क्या टाइम है। ठीक है, उसमें कोई अंतर होगा, मतलब टाइम अलग दिखाएगा कि इसका मतलब कहीं और भी खुल चुकी है। ठीक, फिर अगला टेबल और इंपॉर्टेंट है सीरियल नंबर।
वो सीरियल नंबर भी यहां लिखित रूप में आ जाएगा ऑफ कंट्रोल यूनिट, तो सीरियल नंबर मैच हो जाएगा, कोई दिक्कत की बात नहीं है। कैंडिडेट आ जाएंगे, टोटल पोल वोट्स आ जाएगी, ठीक है ना। टोटल पोल वोट्स जब आ जाएगी तो ध्यान से इसको देखना, ताकि जब काउंटिंग में वोट ज्यादा हो तो गड़बड़ी। फिर आ जाओ आप, अब जब ये ऊपर की बातें सब हो जाएं तभी आप रिजल्ट बटन दबाने की अनुमति देना। पहले ईवीएम, पहले 4 जून टाइम, सीरियल नंबर, कैंडिडेट, बैटरी जो भी है, जब ये खत्म हो जाए तब आप उसको बोलना कि आप रिजल्ट बटन दबाइए, ठीक है। जब आप रिजल्ट बटन दबाएंगे तो आपको लिखेगा पोल रिजल्ट, उदाहरण के तौर पे 26 अप्रैल 2024, उस दिन मतदान हुआ होगा, ठीक है ना। तो अगर इसमें भी कोई अंतर है तो भी गड़बड़ी है। और पीएसटी का मतलब पोल एंड, पोल स्टार्ट टाइमर एंड पोल एंड टाइमर। तो पोल स्टार्ट कब हुई, पोल एंड कब हुई, ये भी इसमें आ जाएगा। उसके बाद सीरियल नंबर, ये जो सीरियल नंबर पहले सीरियल टेबल के नंबर से मैच करना चाहिए, फिर कैंडिडेट और फिर टोटल वोट्स पोल्ड, उसके बाद कोई प्रॉब्लम नहीं। तो देखो 2 चीजों पे ध्यान रखो, रिजल्ट बटन नहीं दबाना जब तक वेरिफिकेशन ऊपर कॉलम के हो जाए, और अगर वो टाइमिंग और इस टाइमिंग में अंतर है, वो रिजल्ट की टाइमिंग में, तो गड़बड़ है, उस टाइमिंग में अंतर है तो गड़बड़ है, ठीक है। तो ये सब मैं आपको दे भी दूंगा, टेबल भी दे दूंगा। ये मैं चाहूंगा कि सारे राजनीतिक दल और सारे कैंडिडेट जो वहाँ काउंटिंग एजेंट बैठे हैं वो इसको ध्यानपूर्वक पहला कॉलम चेक करके तभी खुलवाएं। बौद्ध धर्म के मानने वालों के लिए बुद्ध पूर्णिमा सबसे अधिक महत्वपूर्ण दिन है। वैशाख में पडिडिडीएचने वाली इस पूर्णिमा के दिन ही शाक्य कुल के राजा शुद्धोधन के घर में सिद्धार्थ का जन्म हुआ था। इसी दिन लंबी तपश्चर्या के बाद सिद्धार्थ गौतम को ज्ञान की प्राप्ति हुई और वे विश्व में बुद्ध के नाम से विख्यात हुए, और इसी दिन उनका परिनिर्वाण हुआ। इस बार भी हजारों की संख्या में लोगों ने बौद्ध धर्म अपनाया है। दोस्तों, आपको वो घटना तो याद ही होगी जब दिल्ली में एक समारोह में दलित समुदाय के करीब 10,000 लोगों ने बौद्ध धर्म अपना लिया था। इस आयोजन में दिल्ली सरकार के सामाजिक न्याय मंत्री राजेंद्र पाल गौतम भी शामिल हुए थे, और उन्होंने मंच से डॉ भीमराव अंबेडकर की 22 प्रतिज्ञाओं को दोहराया था। और इस घटना की तरह एक और घटना सामने आई है, जहां शिवपुरी में चल रहे भागवत के भंडारे के कार्य में एससी और एसटी के लोगों को झूठी पत्तल उठाने का काम सौंपा, लेकिन उसके बाद जो हुआ उसने सबको हिला दिया। जानेंगे कि आखिर ऐसा क्या हुआ कि इन दलितों ने बहुत बड़ा कदम उठाया, और ये भी कि आखिर क्यों दलित लोग बौद्ध धर्म में परिवर्तित होना चाहते हैं। शुरू करते हैं आज का वीडियो। स्वागत है आपका द क्रांतिकारी चैनल पर। वीडियो को लाइक कर दें और चैनल को भी सब्सक्राइब जरूर करें। दोस्तों, बौद्ध धर्म में अपनी आस्था के आधार पर ही बाबा साहेब अंबेडकर ने हिंदू धर्म को छोड़ देने का निर्णय लिया था। अंबेडकर आशा व्यक्त करते थे कि हिंदू धर्म अस्पृश्यता और जाति व्यवस्था से छुटकारा पा सकता है। यही कारण था कि उन्होंने दलितों के मंदिरों में प्रवेश करने जैसे आंदोलनों सहित कई सुधारवादी पहलुओं का समर्थन किया। जेलियट बताते हैं कि वर्ष 1929 में जलगांव में अंबेडकर ने कहा था कि यदि अछूतों के साथ होने वाले भेदभाव को खत्म नहीं किया जाता है तो उन्हें हिंदू धर्म त्याग कर दूसरे धर्मों को अपना लेना चाहिए। अंबेडकर ने बुद्ध और उनके शिष्य आनंद के बीच बातचीत को याद करके अपने भाषण का निष्कर्ष निकाला और उसे प्रस्तुत करते हुए कहा कि मैं भी बुद्ध के शब्दों में शरण लेता हूं, स्वयं अपने मार्गदर्शक बनो। तितिसी, दूसरों की सलाह मत सुनो, दूसरों के लिए मत झुको, सच्चे बने रहो, सच्चाई के मार्ग में शरण लो, कभी भी किसी भी चीज के सामने आत्मसमर्पण न करो। अंबेडकर के लिए किसी धर्म में आत्मसम्मान और व्यक्तिगत आजादी का होना बहुत महत्वपूर्ण था, और बौद्ध धर्म एक सच्चे धर्म के उस विचार के बहुत करीब था
जिसकी वो कल्पना करते थे। अभी कुछ साल पहले ही ऊना में गोरक्षकों द्वारा प्रताड़ित किए गए एक दलित परिवार के सदस्यों सहित करीब 300 अन्य दलितों ने 29 अप्रैल को मोटा समधियाला गांव में हिंदू धर्म त्याग कर बौद्ध धर्म धारण कर लिया था। भीमराव अंबेडकर से लेकर बसपा सुप्रीमो मायावती ऐसे बहुत से दलित हैं जिन्होंने जीवन के पड़ाव पर हिंदू धर्म का त्याग करते हुए बौद्ध धर्म को अपनाया। 1961 की जनगणना के अनुसार महाराष्ट्र में 27 लाख बौद्ध अनुयायी थे, जबकि देश में बौद्ध अनुयायियों की संख्या 33 लाख दर्ज की गई थी। इसी क्रम में 2011 की जनगणना के अनुसार देश में बौद्ध अनुयायियों की संख्या 84 लाख थी, जबकि अकेले महाराष्ट्र में 65 लाख से अधिक बौद्ध लोग थे। जाहिर तौर पर अब देश में बौद्ध धर्म अपनाने वाले लोगों की संख्या बढ़ती जा रही है। हाल में ही हिंदू से बौद्ध मत अपनाने वाले अरुण कुमार कहते हैं, पहले मैं वैष्णो देवी जाता था, मंदिरों में जाता था, लेकिन धीरे धीरे पता चला कि हम उल्टी गंगा बहा रहे हैं। हिंदू धर्म में जो हमारा बहिष्कार किया जाता है, जगह जगह प्रताड़ित किया जाता है, इससे दुखी होकर मैंने बौद्ध धर्म अपना लिया। मैं सब जगह जाता था, मैं वैष्णो देवी जाता था, सारे मंदिरों में घूमता था, लेकिन फिर जब धीरे धीरे पता लगा कि यार ये तो मतलब हम उल्टी गंगा बहा रहे हैं। अब मेन घटना पर आते हैं। दरअसल करैरा विधानसभा के नरवर तहसील के ग्राम बहगवा में भागवत कथा हो रही थी, जिसमें पहले जाटव समाज को पत्तल परोसने का काम दिया। फिर उसके बाद कहा गया कि तुम पत्तल परोसोगे तो कोई खाना खाने नहीं आएगा। बाद में किसी व्यक्ति ने यह कह दिया कि अगर जाटव समाज के लोग पत्तल परसेंगे तो पत्तल तो वैसे ही खराब हो जाएगी, ऐसे में इनसे सिर्फ झूठी पत्तल उठवाने का काम करवाया जाए। अंत में गांव वालों ने कह दिया कि अगर आपको झूठी पत्तल उठाना है तो उठाओ, नहीं तो खाना खाकर अपने घर जाओ। इसके बाद सभी जाटव समाज के लोगों को यह बात बहुत चुभी और तुरंत सभी परिवारों ने शपथ ली और 40 परिवारों ने बौद्ध धर्म अपना लिया। ब्रह्मा विष्णु और महेश को कभी ईश्वर नहीं मानूंगा और न ही उनकी पूजा करूंगा। स्कूल में जब पढ़ते थे छोटे, तो तब भी वहाँ पर जो स्वर्ण जाति के टीचर्स होते थे उनका व्यवहार सही नहीं होता था। वो हम ही से विशेषकर सफाई के कार्य कराते थे और हमें पढ़ने के लिए भी उचित अवसर नहीं देते थे, पीछे बैठाते थे। इसके बारे में भारती पैनोरिया ने ट्विटर पर लिखा, बहुत ही अच्छा। शिवपुरी में चल रहे भंडारे के कार्य में SC/ST के लोगों को झूठी पत्तल उठाने का काम सौंपा, लेकिन अब वो समय नहीं रहा कि आपकी हाँ में हाँ मिलाते लोगों ने नाराज होकर अलग रास्ता देखा और अपनाया बौद्ध धर्म। बता दें कि बौद्ध धर्म अपनाने वालों की पूरी संख्या 150 से 200 के बीच थी। मामला सामने आने के बाद खलबली मच गई। शिवपुरी कलेक्टर ने कहा है कि हमारे सामने यह मामला अभी संज्ञान में आया। यह मामला गंभीर है और जांच के बाद ही सच्चाई सामने आ सकेगी। बौद्ध धर्म अपनाने वाली कृष्णा गौतम कहती हैं, हिंदू धर्म में हीनता महसूस होती थी क्योंकि लोग समान दृष्टि से नहीं देखते थे। वो लोग अपने लोगों को अलग देखते हैं और हमें अलग देखते हैं, जबकि बौद्ध धर्म में सबको समान दृष्टि से देखा जाता है। यहाँ कोई हीन भावना नहीं है। नेहमीप्रमाणे बुद्धा या सिरियलमधनं आम्ही एक छोटासा एपिसोड दाखवत असतो। एपिसोड याच्यासाठी दाखवत असतो की बुद्धाच्या अनेक लोकांना वेगवेगळे याच्यातनं जे माहिती नसेल किंवा माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांच्या बुद्धाच्या कथा समजाव्या आणि लहान पोरांनासुद्धा आपण त्याच्या याच्यातनं सांगावं, हा दृष्टिकोन ठेवून आम्ही एक एपिसोड घेत असतो। सिद्धार्थाने घर सोडून गेल्यानंतर दुसरे जे त्यांचे गुरु असतात उदात्त रामापुत्त यांच्या शोधात जात असताना तिथे आचार्य कौंडल्यांची भेट होते। आचार्य कौंडल्य म्हणजे लहानपणी सिद्धार्थाला एका प्रौढ वयापर्यंत शिकवणारे त्यांचे आचार्य होते। त्यांना पाहून फार आनंद वाटतो आणि एक 15 दिवस त्यांच्यासोबत राहिल्यानंतर पुन्हा आदित्य रामपुत्ताच्या आश्रमातनं ते परत जात असताना पुन्हा आचार्य कौंडल्याला भेटतात आणि आचार्य कौंडल्य म्हणाला की मला फार तुम्ही 15 दिवसात मी फार मोहात पडलेलो आहे, तुम्ही जे हे केलात मला असं वाटत होतं की तुम्ही सोडून जाऊ नये किंवा अशा पद्धतीचं मला फार म्हणजे जे आपण एका दुसऱ्यासोबत स्नेह ठेवतो, भेटतो आणि ज्यावेळेस आपण एका दुसऱ्यापासून विभिन्न होतो
त्यावेळेसचं ते दुःख. ते म्हणतात की तुम्ही याच मार्गावरती मी निघालो, पण तुम्ही मला कुठेतरी लांब सोडून दिलं आणि तू कुठेतरी पुढे निघून गेले सिद्धार्थ. त्याच्यामुळे तो म्हणतो की मला तुला प्रणाम करून द्या, म्हणून तो त्याला त्याच्या पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो सिद्धार्थ गौतमांना, पण तो तिथं थांबवतो. सिद्धार्थ गौतम म्हणतात की नाही, तुम्ही माझे गुरु होते, तुम्हीच मला आशीर्वाद द्या आणि मला पुढचा मार्ग कसा होईल त्याच्याबद्दल सांगा. असा हा मैत्रीचा संबंध, एक जो गुरु शिष्यांची परंपरा आणि झालेल्या मैत्रीमध्ये, आणि मैत्री पलटली म्हणजे ते म्हणाले की मीच माझ्यापेक्षा कुठेतरी पुढे निघून गेले. हा जो संदेश होता बुद्धाचा आणि आचार्य कौंडल्याचा, हा अत्यंत मार्मिक आहे. म्हणजे माणूस तो मी तुझा विद्यार्थी होतो आणि तू माझा शिष्य ही असण्यापेक्षा जो जास्त श्रेष्ठ आणि ज्यांनी जास्त आपल्या याच्यामध्ये परिश्रम करून जास्त मिळवलेले असेल तर त्याला त्यांनी गुरु म्हटलं पाहिजे. हाच त्याच्यातला संदेश आपण बघूया. गुरु उद्रक रामपुत्र ने मुझे जाने की आज्ञा दी। अब आप भी मुझे जाने की अनुमति दें। अब किस ओर जाओगे? दंग श्री पर्वत की ओर। जब गुरुदेव कहते हैं कि सब माया है, तो हम अपने बुद्धि से ही समझ पाते हैं। आज तुम्हें जाते देख मन में इतना मोह उठ रहा है। 15 दिन में तुम्हारे प्रेम से वशीभूत हो गया मैं सिद्धार्थ। अब ये है माया का खेल, और इस माया से छूटने में न जाने कितने जन्म लग जाए। ये माया ही असीम दुख के हृदय में कुंडली मारे बैठी। जीवन के पीछे जो ऊर्जा है उसका मैंने प्रत्यक्ष अनुभव किया, पर उस ऊर्जा के पीछे क्या है, इसका उत्तर पाने के लिए अब मेरे प्राण ही क्यों ना चले जाएं, पर मैं अपने मार्ग पर अटल रहूं। ऐसा आशीर्वाद दें आप मुझे। ज्ञान की खोज में मैं तुमसे बहुत पहले आया, पर तुम मुझसे आगे बढ़ गए सिद्धार्थ। चरण छू लेने दो मुझे। शिष्य गुरु से अधिक कभी नहीं हो सकता। मेरी युवा अवस्था, मेरे अंतर के दिए को सर्वप्रथम आपने प्रकाशमान किया। जीवन के भेद में परम सत्य है, और उस तक पहुंचने वाले सिद्धार्थ का नाम उस सत्य की तरह अमर, अजर और अविनाशनीय बना रहे। सत्य कथा, पुरुषार्थ कथा, सुनो सुनो सिद्धार्थ कथा। नेहमीप्रमाणे बहुजन सौरभचा आपण आढावा घेऊया. एक डॉक्टर मनमोहन सिंग माजी पंतप्रधान यांची एक अत्यंत खेदजनक बातमी आलेली आहे. मोदींनी घालविली पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा. ज्या पद्धतीने मोदींनी वारंवार आपली लेवल सोडून जे बोलते आहेत त्याच्यामुळे त्यांना फार दुःख झालं. एका प्राईम मिनिस्टरनी काय बोलायला पाहिजे आणि त्यांनी ज्या पद्धतीने जे बोलणं सुरू आहे, याच्या शेजारी मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांचा आरोप की बाबा सरकार हे अत्यंत त्यांच्याकडे दुर्लक्ष ठेवलेले. त्याच्या शेजारी मान्सूनची चाहूल, आज केरळमध्ये पाऊस बरसण्याची शक्यता. फार चांगली बातमी आहे सर्वांना. धरणाला कोरड, राज्यांना चिंता. मुंबईची बातमी. अनेक ठिकाणी आज महाराष्ट्रातील जे धरणं आहेत ते सर्व धरणातलं आज जी पातळी आहे ती अत्यंत खाली गेलेली आहे. अनेक ठिकाणी 25 ते 30% पाणी उरलेलं आहे. समजा जर पाऊस लेट आला किंवा नाही आला तर त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची स्कॅर्सिटी होईल, पुरवठा होणार नाही. याच्या शेजारी एक्झिट पोल कधी जाहीर होणार, कारण प्रत्येक ठिकाणी इलेक्शनच्या आधी काही एक्झिट पोल होत असतात आणि त्याच्यावरती ते अनुमान मानले जात असतात. परंतु यावेळेस मात्र सर्व चीफ इलेक्शन कमिशननी सर्वांना एक्झिट पोलला थांबवून ठेवलेलं आहे. कोणाला एक्झिट पोलची हे होऊ देऊ नका अशा पद्धतीचे त्यांचे आदेश होते. त्याच्यामुळे लोकांचा प्रश्न आहे की यावेळेस काय झालं असं. त्याच्याच नंतर परीक्षेत आर एस एस संस्थापक डॉक्टर हेडगेवार प्रश्न विद्यार्थी म्हणतात जाणीवपूर्वक.
तुम्हा लोकांना माहिती आहे की यावेळेसच्या पाठ्यक्रमामध्ये RSSचा एक मोठा त्याच्यामध्ये काही हे केलेले आहेत, काही धडे टाकलेले आहेत आणि त्याच्यावरतीच अनेक ठिकाणी त्याचा फार वादळ निर्माण झालेला आहे, अनेक लोकांनी त्याचा आक्षेप घेतलेला आहे. तसंच आज त्याच्या शेजारी तरुणांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारणारा भाजपचा माजी आमदारासह मुलावर आणि अन्य 5 जणांवर गुन्हा दाखल. ही बालिया जिल्ह्यातली काय उत्तर प्रदेशमधली घटना आहे. याच्यावरनं दिसेल की BJPच्या लोकांना किती मस्ती आलेली आहे. याच्याच खाली चिल्ड्रन पॅराडाईज प्री स्कूलची एक बातमी आहे. बुद्धविहार समन्वय समितीची जाहिरात एक आहे, पाली भाषा प्रशिक्षण शिबिर. आज बघूया 5-4वरती. आज रमाई स्वाभिमानाचा सरसरता झरा होय. विलास गजबे आमचे डायरेक्टर नंदनवन इथे एका मोठ्या कार्यक्रमात ते बोलत असताना त्यांनी ते भाषण केलेलं आहे. महाराष्ट्र अनिशच्या जान्हवीला महाराष्ट्र सौंदर्यवती पुरस्कार. तुम्हाला माहिती आहे की नागपूरला बेजनबाग इथे हा कार्यक्रम झाला होता आणि 2024चा सौंदर्यवती पुरस्कार हा जाहीर करण्यात आलेला आहे. त्याच्यासाठी आमच्या सौंदर्यवती नागपूरलाच तो कार्यक्रम झाला. त्याच्या शेजारी बातमी आहे, आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज.वी. पवार यांना कर्तृत्वावर जागतिक मोहर लागली आहे. नॉर्थ अमेरिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक मोठी संस्था आहे, त्याच्यामार्फत दरवर्षी कोणाला तरी एकाचं नाव सिलेक्ट करत असतात आणि यावर्षी मात्र ज.वी. पवार चिपळूणची बातमी आहे, चिपळूणचे त्यांनी पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत आणि त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. एक त्याच्याच खाली भूताचे पाय उलटे असतात, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन. अनेक लोकांना त्यांनी प्रश्न विचारले की कसे असतात. त्याच्यात सांगितले काही लोकांनी की उलटे असतात आणि त्याच्यावरती झालेला संवाद अत्यंत महत्त्वाचा आणि जनजागृतीच्या याच्याने फार अत्यंत गंभीर विषय. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेमार्फत चालणारे हे सर्व वर्ग असतात. बहुजन समाज पार्टीचे रमाई व माईक स्मृतिदिनी अभिवादन. बहुजन समाज पार्टीची बातमी आहे. बार्टीमुळेच मी UPSC उत्तीर्ण होऊ शकले. वृषाली कांबळे यावेळेसच्या ज्या UPSCच्या परीक्षेमध्ये तिला बार्टीच्या सहकार्यामुळे आज तिचं बरंच काही ते झालं आणि त्याचं पूर्ण श्रेय तिने बार्टीला टाकलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणून एक सरकारी यंत्रणा आहे. त्याच्यामध्ये अनेक UPSCला जे कॉम्पिटंट लोक असतील त्यांच्यासाठी सर्व शिक्षणाची अभ्यासाची सोय करून देण्यात येते. आज त्याच्याच खाली बघूया, दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने बौद्धप्रिय वा.को. गानार यांना भावपूर्ण आदरांजली. वा.को. गानार यांची माझे डायरेक्ट संबंध होते, फार चांगले एक मोठं व्यक्तिमत्व आणि आज दीक्षाभूमीला जे काही शेप आलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आणि त्याला दीक्षाभूमीच्या सर्व लोकांनी आज भावपूर्वक आदरांजली दिलेली आहे. बुद्धिस्ट रिसर्च सेंटरतर्फे बुद्ध पौर्णिमा साजरी झालेली आहे. माता रमाईंना संताकार फाउंडेशनकडनं अभिवादनची एक बातमी आम्ही लावलेली आहे. न्यायमूर्ती अरुण चौधरी वर्धेच्या वैभवात भर घालणारे व्यक्तिमत्व मोहन अग्रवाल. एक वर्धा इथे कार्यक्रम झाला, त्याच्यामध्ये अरुण चौधरींना त्यांना फार त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. एक अरुण चौधरी यांचा माझाही डायरेक्ट संबंध होता. माझ्या एका मॅटरमध्ये त्यांनी अत्यंत उत्कृष्ट निकाल लावलेला आहे. पुरोगामी विचाराचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानणारे असे ते न्यायमूर्ती होते. रमाईचे अप्रकाशित साहित्य बार्टी प्रकाशित करणार. एक बार्टीनी पुन्हा एक महत्त्वाचा प्रकल्प हातात घेतलेला आहे. रमाईचं जे काही हे असेल आता अप्रकाशित असतील जे काही साहित्य ते त्यांनी पुढे आणण्याचा प्रयत्न त्यांनी दाखवलेला आहे, इच्छा दाखवलेली आहे आणि त्यांचे कार्यही सुरू झालेले आहे. भारतीय बौद्ध महासभा महिला विभागाची आज बैठक. आज बघूया 5-2वरती. आज आमचा अग्रलेख अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यात आम्ही कालच्याच याच्यावरती उर्वरित भाग दाखवलेला आहे. शिक्षणातून मनुस्मृती शिकविणार म्हणजे नेमके काय शिकविणार. आता मनुस्मृती जर शिक्षणातून जर शिकवणार तर काय शिकवणार, त्याच्यावरती कालचाही आमचा अग्रलेख त्याच्यावरती होता आणि उर्वरित भागाचा आहे. अत्यंत महत्त्वाचा आहे आणि सर्वांसमोर तो प्रश्न येईल की यांना शिकवायचं तरी काय.
म्हणजे पुन्हा आपलीच फजिती करून घेण्यासारखी सिच्युएशन निर्माण केलेली आहे. आज त्याच्याच बाजूला आह सळुंके, तुम्हाला माहिती आहे, एक ओबीसीतला मोठा चेहरा आणि सातत्यानं मनुवाद्यांवरती हल्ला करणारा, अनेक वर्षात 80 वर्षात त्यांचं पदार्पण झालेलं आहे. मनुस्मृती त्यांचा लेख आलेला आहे. मनुस्मृतीच्या समर्थकांनी संस्कृती आणि बहुजनाची गुलामगिरी हा त्यांचा विषय आणि त्याच्यावरती त्यांनी खडेसोड उत्तर दिलेलं आहे आणि की कशी ब्राह्मणशाही आणि मनुस्मृतीच्या विरोधामध्ये आहे. एक भूपेंद्र गणवीर यांचा एक चांगला एक लेख आमची आज छापलेले, खटाखट आता निकालाची आकडेमोड, 4 तारखेला आता इलेक्शन होईल, त्याचे सर्व आकडे येतील आणि त्या अनुषंगानं तो लेख आहे. प्रतिष्ठा ही बोलणी करण्यायोग्य नाही. एक जुलिस रोबेरो माजी IAS अधिकारी आणि त्यांनी आजची नरेंद्र मोदीवरती त्यांच्यावरती फार आक्षेपार्थ म्हणजे त्यांनी जे बोललात की एका पंतप्रधानांना न शोभणारी भाषा अशा पद्धतीचा त्यांचा एक लेख आम्ही घेतलेला आहे. जीवनाचे साफल्य म्हणून आजचा दिवस असतो. श्री स्वातंत्र्य मुक्ती संवाद, माधुरी गायधने दुपटे यांच्या हे स्तंभलेख असतात आणि त्याच्या अंतर्गत मंदाकिनी काकडे यांचा एक चांगलासा लेख आज आम्ही त्याच्यात प्रकाशित केलेला आहे. आज पान 3 वरती बघूया. मुंबई विद्यापीठाने मंदिर व्यवस्थापन हा व्यावसायिक कोर्स सुरू करून मंदिर हा व्यवसायच केले सिद्ध. याच्यामुळे जर असं होईल की जर हा व्यवसायामध्ये जर त्यांनी टाकलं तर उद्या कन्झ्युमर राईट्स येतील. लोक म्हणतील की मी पैसे दिले, मला रसीद पाहिजे, मला हे पाहिजे, मी तिथे दान केलेलं आहे आणि त्याच्यातनं किती मला हिशोब पाहिजे, अशा पद्धतीचे हजारो प्रश्न निर्माण होतील. म्हणजे कधीतरी काही गोष्टी ज्या लपलेल्या असतात परंतु काही काळानं ज्यावेळेस त्या बाहेर येतात त्याच्यातनं अनेक नवीन गोष्टी निर्माण होतात. आजचं आमचं टायटल बघूया. पान 3 वरचं, बोलताना विचार करा, बोलून विचारात पडू नका. अनेक लोक वायफळ बोलतात आणि नंतर मग विचार करतात की मी या बोलल्यानंतर काय होईल. त्यात सर्वात मोठं उदाहरण म्हणजे नरेंद्र मोदी यांचं. किती काय बोलतात आणि त्याच्यानंतर मग सर्व लोक हास्यात नेतात. अशा पद्धतीचं काही होऊ नये. त्याच्याच बाजूला यशस्वी विद्यार्थी आणि सत्कार सोहळे, एक सूरज दहागावकर यांचा तो लेख. आता सर्व ठिकाणी जिकडे तिकडे निकाल लागलेले आहेत, विद्यार्थी सक्सेसफुल आणि चांगले विद्यार्थ्यांचा सन्मान सुरू आहे. परंतु जे लोक नापास झालेले असतील किंवा ज्यांना पर्सेंटेज कमी आहे त्यांची दशा काय असते, असा एक सुंदरसा लेख. आईने मला घडविले, राष्ट्रपाल सावंत यांचा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. भागीदारी न्यायामधील SC/ST आणि अर्थसंकल्पनाची कायदेशीर हमी या विषयावर प्रचार भाषणात भर पाहिजे. आज EZ खोब्रागडे यांचा एक मोठा कार्यक्रम झाला. एक फोकस त्याने एक रिटायर्ड जेवढे लोक सर्व्हिसेसमध्ये होते त्यांची एक संघटना आहे तिथे आणि त्या संघटनेने SC/ST OBCची त्या संघटने त्याच्या वतीनं ते बोलत होते. मनी पॉवरचे बळी अनेक लोक, ज्या लोकांनी पॉवर आहे आणि त्याच्यातनं त्या पैशामुळे ज्यांना ती मस्ती आलेली असते आणि त्याच्यातनं अनेक लोकांचे जीव जातात. जसं दारू पिऊन गाडी चालवणे, लहान पोरांच्या हातात गाडी देणे किंवा पैशाच्या जोरावरती वाटेल तशी दादागिरी करून लोकांना परेशान करणं, याच्यावरती हा लेख अनिरुद्ध कांबळे यांचा. आज बघूया पान अशा रीतीने. पान 2 वरती आज आमचं टायटल आहे, मी समाजकार्यात आणि राजकारणात पडलो तरी आजन्म विद्यार्थी आहे. किती सुंदर बोललात बाबासाहेब. बाबासाहेब म्हणतात की मी आजन्म विद्यार्थी आहे. म्हणजे मला प्रत्येक ठिकाणी मला हे माहिती आहे, मला येते हे म्हणण्याचं नाही, मी विद्यार्थी आहे, मला शिकायचं आहे. मला काहीतरी तुम्ही प्रत्येकांकडनं शिकायचं आहे. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मला विद्यार्थीच राहायचं आहे, असं ते वाक्य आहे. त्याच्यामुळे निश्चितच कोणी असं समजू नये की मला सर्व काही आलेलं आहे, मी त्याच्यातनं आता परिपूर्ण झालेलं आहे. आमचेच अनेक लीडर आहेत ज्यांना असं वाटते की मला बुद्ध कळला, मला बाबासाहेब कळले. असं नाही आहे ते. अनेक रोज तुम्ही वाचाल, वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं इंटरप्रिटेशन होते. अशा रीतीने आम्ही बहुजन सौरभचा आढावा घेतलेला आहे. तुम्हा सर्व लोकांना विनंती आहे की ज्यांना हा पेपर आवडला असेल तर त्यांना फॉरवर्ड करा, सर्क्युलेट करा, जास्तीत जास्त लोकांना द्या, जेणेकरून राजकीय व धार्मिक या दोन्ही गोष्टीची आपल्याला सांगड काढता येईल. भेटूया आपण उद्या. तोपर्यंत जय भीम.